हॅलो फ्रेंड्स, गेली कित्येक दिवस आपल्यासमोर एक प्रश्न होता की MHT-CET 2021ला कशा प्रकारचा पॅटर्न फॉलो करणार आहे, 11वीचा सिलेबस नक्की असणार आहे की नसणार आहे, बोर्डानं जो सिलेबस काढून टाकला आहे तो CETला असणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न होते. CET सेलनं आपल्या सगळ्या शंका मिटवलेल्या आहेत. त्याबद्दलचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि MHT-CETचा डिटेल पॅटर्न, त्याचं वेटेज कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. वेळ न घालवता मी पटकन विषयाला हात घालतो. MHT-CET 2021मध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच 80% वेटेज 12वीला आणि 20% वेटेज 11वीला आहे. मध्ये बरेच असे रुमर्स येत होते की यावर्षी कोविड सिच्युएशनमुळे कदाचित 11वीचा सिलेबस रिमूव्ह केला जाईल किंवा काही स्टुडंटला अशी भीती वाटत होती की 11वी सगळं आम्ही नीट शिकलो आहे तर मग 11वीला जास्ती वेटेज येईल की काय. खरं म्हणजे असे कुठलेही बदल रात्रीतनं तडकाफडकी होत नसतात. ओके, हे बऱ्याच दिवस स्टुडंट्सला सांगत होतो आणि तसंच आहे की 11वीचा सिलेबस जसा मागच्या वर्षी 20% होता तसं यावर्षी पण 20% 11वीचा आणि 80% 12वीचा असं सिलेबसचं वेटेज आहे. सो मॅथमॅटिक्समध्ये 10 प्रश्न 11वीतनं येणार, 40 प्रश्न 12वीतनं येणार, असे टोटल 50 क्वेश्चन, 2 मार्कांचा प्रत्येक क्वेश्चन. तुम्हाला माहिती आहे 100 मार्कांचं मॅथमॅटिक्स असणार. फिजिक्समध्ये 10 प्रश्न 11वी, 40 12वी, बरोबर आहे. केमिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न 11वी, 40 12वी, 1-1 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. तोच पॅटर्न आहे. आणि बायोमध्ये अर्थातच 20 क्वेश्चन 11वीतले, 80 प्रश्न 12वीतले. सो जसा जुना पॅटर्न होता अगदी तसाच हा पॅटर्न आहे. कुठलाही बदल, कुठलाही सरप्राईज इथे आपल्याला CETने दिलेला नाही आहे. आता महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. 11वीतला नेमका कुठला पोर्शन आहे तो, पण त्या अगोदर मला काही गोष्टी याहीपेक्षा महत्त्वाच्या वाटल्या. ओके, या स्लाईडकडे लक्ष द्या. नो निगेटिव्ह मार्किंग, याच्यामध्ये नेमकं वेगळं असं काही विशेष नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग कधी नव्हती CETला. क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल, जेईची डिफिकल्टी लेवल असणार आहे PCMला आणि बायोसाठी नीटची डिफिकल्टी लेवल. गेली 3 वर्ष CET सेल या पद्धतीनं आपल्याला सांगते की डिफिकल्टी लेवल अशी असेल. पण एक लक्षात घ्या, कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. म्हणजे तिथे जेईला 4 मार्कांचे प्रश्न असतात, ओके, आणि CETला फिजिक्सचा 1 मार्काचा प्रश्न असतो. सो तेव्हा ते डिफिकल्टी लेवल सिमिलर म्हणतायत. त्यांना म्हणायचं असं आहे की ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जसे जेईला येतात, ओके, तशा सारखे, पण 4 मार्कांचा प्रश्न आणि 1 मार्कांचा प्रश्न याची कंपॅरिझन होऊ शकत नाही. ओके, वेळही कमी असतो CETला. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मोर ऑर लेस CETची आणि जेईची डिफिकल्टी लेवल सिमिलर असते. येते म्हणजे याचा अर्थ जेईला येतात ते प्रश्न आपल्या CETत येतील असा गैरसमज कोणीही करून घेऊ नका. ओके, आणि हे गेली 2-3 वर्ष असंच आहे की जेईच्या डिफिकल्टी, नीटच्या डिफिकल्टी लेवलप्रमाणे प्रश्न येतील. तुमच्यासमोर मागच्या वर्षीचे सगळे पेपर्स आहेत. अनेक स्लॉट्समध्ये ऑनलाईन एक्झाम मागच्या वर्षी झाली आहे. सो भरपूर पेपर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता, कारण सिलेबसमध्ये फार बदल नाही आहे. बरं, क्वेश्चन्स विल बी मेनली ॲप्लिकेशन बेस्ड असं नमूद केलं आहे त्या पत्रकामध्ये. तुम्ही CET सेलवरती गेलात, ओके, तर तुम्हाला त्याच्यात दिसेल लिहिलेलं की ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतील. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की क्वेश्चन्स विल बी सेट ऑन होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड 12th PCM, PCB वाल्यांसाठी PCB अर्थातच, एक्सक्लुडिंग पोर्शन विच इज डिलीटेड बाय द बोर्ड. पाठ्यपुस्तक मंडळानं जो पोर्शन कोविड सिच्युएशनमुळे काढून टाकलेला आहे, ओके, ज्याच्यावरती बोर्डाला प्रश्न येणार नाही आहेत, चांगली गोष्ट अशी आहे की CET सुद्धा त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारणार नाही. हा बरेच दिवस गेले प्रश्न होता की बोर्डाला हा टॉपिक वगळलेला आहे, तर मग CETसाठी हा टॉपिक करायचा आहे की नाही करायचा आहे. तर आज ही न्यूज आलेली आहे आपल्यासमोर की आता CETसाठी सुद्धा हा टॉपिक करण्याची गरज नाही. जो पोर्शन पाठ्यपुस्तक मंडळानं काढून टाकलेला आहे यावर्षी, तो नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे, एक्सक्लूड केलेला आहे, ते प्रश्न CETला सुद्धा विचारले जाणार नाही आहेत. सो ही मला वाटते यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता शेवटचा मुद्दा, 11वीतले कुठले कुठले टॉपिक्स आहेत, विच आर द टॉपिक्स ऑफ 11th स्टँडर्ड. हा तो फोटोच आहे जो CET सेलचे जे काही पत्रक होतं त्याच्यावरचा फोटोच मी इथे शेअर केला आहे, ओरिजिनल फोटो. ओके, तुम्ही बघू शकता इथे की 11वीचा कुठला सिलेबस याच्यामध्ये टाकला जाणार आहे. 19-20 म्हणजे जे मुलं आता 21ला CET देणार आहेत ते 11वीला 2019-20 मध्ये होते. ओके, सो या 19-20 पैकी कुठला सिलेबस, 11वीच्या टोटल सिलेबसपैकी कुठला सिलेबस आपल्याला CETला 2021ला असणार आहे. ओके, समोर लक्ष द्या. फिजिक्समध्ये
मोशन इन प्लेन. ओके, मोठा टॉपिक आहे हा. कायनेमॅटिक्सचा एक मोठा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये प्रोजेक्टाईल मोशन, डिटेलमध्ये 1D मोशन, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, तर हा मोशन इन प्लेन फिजिक्सचा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे. सो मेजर टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. सिमिलरली लॉज ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटेशन. बघा जुन्या सिलेबसला पण लॉज ऑफ मोशन होतंच आणि ग्रॅव्हिटेशन तर तेव्हा 12वीत असायचं, त्यामुळे ते अख्खंच होतं. सो तुम्हाला ग्रॅव्हिटेशनमध्ये कुठले प्रश्न येतात, लॉज ऑफ मोशनमध्ये कुठले प्रश्न येतात CETला, याचा भरपूर डेटा तुमच्याकडे उपलब्ध आहे, है ना. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा नव्यानं आलेला आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ओके, हा टॉपिक पूर्वी नसायचा. ओके, तो CETला आता या वर्षीपासून असणार आहे. साऊंड जो टॉपिक होता तो ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, म्हणजे 11वीचंही इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि 12वीचंही इलेक्ट्रोस्टॅटिक्स आता आपल्याला सिलेबसला असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे मोठं युनिट होणार आहे बेटा आता. ओके, 11th स्टँडर्डचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि 12th स्टँडर्डचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो कम्प्लीट इलेक्ट्रोस्टॅटिक्स फिजिक्सच्या सिलेबसमध्ये आपल्याला नीट करायला लागणार आहे. ऑप्टिक्स पण 11वीचं पण आहे, 12वीचं पण आहे. ओके, रे ऑप्टिक्स 11वीत शिकतो आपण, सो तेही इन्क्लूड केलं आहे. आणि 12वीचं वेव ऑप्टिक्स तर 12वीचा सिलेबस कंप्लीट आहेच आहे. सो हे सगळे टॉपिक्स त्यामध्ये आहेत. सेमी कंडक्टर हा एक पार्ट आहे. 11वीत आपण शिकतो आणि 12वीत पण शिकतो. सो इथे CETला 11वी आणि 12वी 2 वर्षांचा सिलेबस त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. सो 11th स्टँडर्ड ॲज वेल ॲज 12th स्टँडर्ड, बरोबर आहे. 12वीमध्ये पण सेमी कंडक्टर टॉपिक आहे. सो फिजिक्सचा चांगला सिलेबस आहे हा. म्हणजे मी म्हणेल की जो 11वीचा सिलेबस 10 मार्कांचा आहे, ग्रॅव्हिटेशन, लॉज ऑफ मोशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ऑप्टिक्स, भरपूर व्हरायटीचे क्वेश्चन्स याच्यावरती जनरेट होऊ शकतात. आणि पेपरची डिफिकल्टी लेवल, कारण प्रोजेक्टाईल मोशनसारखा टॉपिक, ओके, ट्रिकी टॉपिक्स आहेत जरा, बरोबर आहे. सो याच्यामुळे पेपरची डिफिकल्टी लेवल इंटरेस्टिंग ते करू शकतात. ठीक आहे, हे झालं फिजिक्सच्या सिलेबसबद्दल. लेट अस टॉक अबाउट केमिस्ट्री सिलेबस. केमिस्ट्रीमध्ये काय काय सिलेबस आहे 11वीचा. अपेक्षेप्रमाणे काही टॉपिक्स आहेत, जसं की सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके, हा टॉपिक मोल कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये येतो, हा टॉपिक अपेक्षित होता, आहे तिथे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. नाव दिस इज समथिंग न्यू. आत्तापर्यंत CET सिलेबसमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम नसायचा. ओके, यावर्षी मात्र CETच्या सिलेबसमध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम, आणि हा एक मोठा मेजर टॉपिक आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत, चांगली गोष्ट आहे. केमिस्ट्रीतला एक कोर टॉपिक मिस असायचा CETच्या सिलेबसमधनं. मला वैयक्तिक असं वाटतं की चांगली गोष्ट आहे की स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चॅप्टर त्या ठिकाणी CETच्या सिलेबसमध्ये आहे. काही लोक म्हणतील सर आम्हाला आवडत नाही तो चॅप्टर आणि तुम्हाला आनंद होतो, असं नाही आहे. हा टॉपिक इथे केला CETसाठी की त्याचा फायदा ज्यांना JEE पण द्यायची असते त्यांनाही होतो. सो सिलेबस मॅचिंग होतं बऱ्यापैकी, म्हणून मला त्याचं जरा बरं वाटतं, बाकी काही नाही. ठीक आहे. केमिकल बॉन्डिंग अपेक्षेप्रमाणे अतिशय कोर टॉपिक केमिस्ट्रीचा, तोही सिलेबसमध्ये 11वीचा घेतलेला आहे. रेडॉक्स रिॲक्शन इझी टॉपिक आहे. इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, ओके, एस ब्लॉक इलेमेंट्स थोडक्यात, ओके, तो सिलेबसला आहे. स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस आणि लिक्विड स्टेट, म्हणजे सॉलिड स्टेट 12वीत आहे आणि स्टेट्स ऑफ मॅटर 11वीत तो आहे. ॲड्सॉर्प्शन कलाइड्स, ओके, सरफेस केमिस्ट्रीचा हा टॉपिक आहे. हायड्रोकार्बन्स आणि बेसिक प्रिन्सिपल ऑफ जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ओके, मोठा टॉपिक. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन्स हे दोन्ही मेजर टॉपिक जे 11वीचे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे होते ते दोन्हीही इन्क्लूड या ठिकाणी केलेले आहेत, बरोबर आहे. सो हा झाला साधारणतः केमिस्ट्रीचा सिलेबस. ओके, जो 11वीच्या पोर्शनवरती 10 प्रश्न येणार आहेत. 12वी मॅथमॅटिक्स पुढचा टॉपिक आहे. मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये मजा केली. ट्रिग्नॉमेट्री 2 ठेवलं आहे, ट्रिग्नॉमेट्री 1 काढले. ट्रिग्नॉमेट्री 1मध्ये सगळ्या 9वी 10वीच्याच गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन्स नाही विचारणार आहेत. ट्रिग्नॉमेट्री 2 ज्याच्यामध्ये कंपाऊंड अँगल्स किंवा फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज या सगळ्या गोष्टी आहेत, त्या CETनं सिलेबसमध्ये ठेवल्यात. स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन होतंच आपल्याला. सो स्ट्रेट लाईन, सर्कल हे दोन्ही टॉपिक्स आहेत. कोनिक्स नाही आहे बघा. ओके, स्ट्रेट लाईन आणि सर्कल आहे सिलेबसला, आणि पेअर ऑफ लाईन्स 12वीत तर आपण शिकतोच, पण कोनिक्स हा पार्ट नाही आहे. ओके, सो बऱ्याच लोकांना तो कोनिक्स मोठा असतो, तो गेला, बरं वाटलं असेल. मेजर ऑफ डिस्पर्शन हा जो स्टॅटिस्टिक्सचा चॅप्टर आहे, बऱ्याच वेळेस हा टॉपिक शिकवला जात नाही किंवा हा थोडा इग्नोर्ड टॉपिक असतो. सो याला मान मिळाला आहे की तो आता CETच्या सिलेबसमध्ये आला आहे.
त्यामुळं हा टॉपिक आता इथून पुढे शिकवला जाईल. प्रोबॅबिलिटी हा टॉपिक आहे, चांगला टॉपिक आहे. आनंद झाला मला की परमिटेशन अँड कॉम्बिनेशन हा पण इंटरेस्टिंग टॉपिक आणि प्रोबॅबिलिटी हे दोघंही इन्क्लूड केलेत. कॉम्प्लेक्स नंबरसुद्धा इन्क्लूड केला आहे, हाही पूर्वी नसायचा सिलेबसला CETच्या, पण आता त्यांनी कॉम्प्लेक्स नंबर इन्क्लूड केलेला आहे. आणि अतिशय कोर टॉपिक्स कॅल्क्युलसचे जे 11वीत आहेत, फंक्शन्स, लिमिट्स आणि कंटिन्युटी हे तीनही टॉपिक त्यांनी CETला इन्क्लूड केलेत. सेट रिलेशन वगैरे ते नाही घेतलेलं, पण फंक्शन्स घेतले, लिमिट्स घेतले, कंटिन्युटी घेतले आहे ना, हे सगळं आहे. सो ओव्हरऑल बघितलं तर मॅथ्समधले जे कोर अतिशय महत्त्वाचे फंडामेंटल टॉपिक्स 11वीतले आहेत, ती सगळी टॉपिक्स त्यांनी 12वीमध्ये घेतलीत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की हाच पॅटर्न पुढच्या वर्षी म्हणजे 2022च्या CETसाठी पण हेच टॉपिक्स असतील. आणि आत्ता जी मुलं 11वीत आहेत त्यांना या व्हिडिओमधनं कळणार आहे की या टॉपिककडे बघून कळणार आहे की CET आम्हाला जर मेन परीक्षा द्यायची असेल तर कुठले टॉपिक्स माझ्यासाठी 11वीतले मॅथ्समधले सुद्धा महत्त्वाचे आहेत. बायोमध्ये ओके, ज्यांना PCBची CET द्यायची त्यांच्यासाठी बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड हीट ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन ओके, आणि मेजर टॉपिक एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन हा एक मोठा टॉपिक आहे. ओके, बायोमॉलिक्युल्स हाही तसा मेजर आणि मोठा टॉपिक आहे आणि तोही CETनं रिटेन केलेला आहे, ठेवलेला आहे. ओके, त्यानंतर रेस्पिरेशन, ह्युमन न्यूट्रिशन हेही टॉपिक्स त्यामध्ये ठेवलेत. सो दिस इज द सिलॅबस. हा सिलॅबस आहे आपल्या बायोलॉजीमधला 11वीतला की जो आपल्या CET 2021ला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. सो मला वाटतं आता सगळे जे काही स्पेक्युलेशन्स होते, जे काही चर्चा होत्या की कसा पॅटर्न असणार आहे काय, याला बोर्डानं पूर्णविराम दिलेला आहे. बरोबर आहे. परीक्षा कधी असणार आहे याच्या डेट्सबद्दल अजून काही बोललं गेलेलं नाही, पण आपली अपेक्षा अशी आहे की बोर्ड झाल्यानंतर म्हणजे एप्रिलला बोर्ड झाले एंडला, तर मे बी मे एंडला किंवा जूनमध्ये आपली CETची परीक्षा असेल. पण CETची परीक्षा असणार आहे त्याचा पेपर पॅटर्न आणि त्याचा सिलेबस काय हा आपल्यासमोर आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बातमी यातली ही होती, माहिती यातली ही होती की बेटा आता जो एक्सक्लूड केलेला सिलेबस आहे ओके बोर्डासाठी, तो CETसाठी पण एक्सक्लुडेड आहे. ओके, सो ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सो तुम्हाला आता माहिती आहे कशावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आणि कुठल्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट नाही करायचं ते. ओके, ठीक आहे. तुम्हाला याबद्दल काही शंका असेल, डाऊट असेल तर नक्की विचारा. ओके, थँक्स फॉर लिसनिंग. ओके, चलो बाय.